महायुतीचे नाशिक इथले उमेदवार नरेंद्र दराडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, सुनेत्रा वहिनींची या ठिकाणी तुम्ही भेट घेतलेली आहे. नक्की भेटीदरम्यान काय चर्चा झाली, काय सांगाल? नाही, आमची महायुती असल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सुनेत्रा वहिनी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो आणि तो आशीर्वाद मला मिळाला. रणनीती कशा पद्धतीने असणार आहे? कारण की एक वन साईड निवडणूक जी आहे ती नाशिकची होणार अशी चर्चा आहे. कारण की महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आलेला नाही. मात्र तुमची रणनीती महायुती म्हणून कशा पद्धतीने असेल? नाही, आता नेते ठरवतील. कसं आहे, मला त्याच्यात काही कल्पना नाही. मी फक्त उमेदवार म्हणून काम करतो आहे. पण महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा दिली होती, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारच दिला नाही. जे माजी आमदार त्या ठिकाणी होते त्यांना आदेश होता, मातोश्रीवरून एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र त्यांनी एबी फॉर्म उमेदवारी अर्ज न भरता माघार घेतली. त्याच्यामुळे कुठे पक्षाची तारांबळ उडलेली पाहायला मिळते. तसं काही नाही. त्यांचं संख्याबळ कमी असेल म्हणून त्याच्याबद्दल त्यांचं काही हे नाही. संख्याबळ नसेल ना या निवडणुकीमध्ये. सुनेत्रा वहिनींची तुमची मग काय चर्चा झाली? काही नाही, फक्त मी उमेदवारी केली असं सांगितलं, मला आशीर्वाद द्या, बस एवढंच बोललो, बस बाकी काहीच नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की नरेंद्र दराडे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते विधान परिषदेचे, त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून खरं तर त्या ठिकाणी उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नसेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते नरेंद्र दराडे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन कमलेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.